NMMS परीक्षा 8वीचा स्कॉलरशिपचा हा पेपर आहे 2025 8 डिसेंबर. आपण परीक्षा कशी होती ती पाहूया. इथं इंग्लिश मीडियमला दिलेलं असतं आणि इथं मराठी मीडियम. भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा कोणत्या अणुसंशोधन केंद्रात आहे? तर याचं खरं उत्तर आहे मुंबई. मृत समुद्राची क्षारता 3.5% हे केलेलं उत्तर चूक आहे. तर हे उत्तर आहे 33.7%. पुढीलपैकी वेगळा धातू कोणता? Ga. पुढील अयोग्य विधान कोणते? पोटॅशियम. अन्न आम्लयुक्त करणे हे कोणत्या पचकरसाचे आहे? जाठरस. राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे ही विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते. इथं इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी दिलेलं आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे 7वा. खालील आकृतीतील भूस्तारिका ओळखा. तर भूस्तारिका ही A या अक्षराने दाखवली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1. पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियामध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे लयकालिका. जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण कोठे आढळतात? उत्तर आहे भारत. क्षय, मायकोबॅक्टेरियम ट्युबरली, अतिसार, हेपेटायटिस. तर अतिसार ही विसंगत जोडी आहे, कारण की अतिसार याच्यामुळे एंटामिबा हिस्टोलिका या जीवाणूमुळे अतिसार होतो. हे इंग्लिश मीडियमचं दिलेलं आहे इथं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 11वा. लाकूड, कपडे, कोळसा इत्यादी घनरूप पदार्थांपासून लागणारी आग कोणत्या आगीच्या प्रकारात आहे? अवर्गीय आग. खालीलपैकी कोणत्या पेशीत तंतुनिका नसतात? तर लोहित रक्तकणिका. या पेशीत तंतुकणिका नसतात. या रक्तगटाचा टिंबटिंब या रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी लावला. तर AB या रक्तगटाचा शोध डिस्टोलेटिका आणि लिस्ट यांनी लावला. निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास 72 ठोके पडतात. भरतपूर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर भरतपूर हे अभयारण्य पाणपक्षी यांसाठी प्रसिद्ध आहे. स्पिग्मोमॅनोमीटर या तंत्राने खालीलपैकी काय मोजतात? तर रक्तदाब मोजतात. त्यांच्यानंतर इथं इंग्लिश मीडियमचं दिलेलं आहे. नंतरचा हा प्रश्न आहे, तुम्ही बघू शकता. मी आता एवढंच सोल्युशन करून टाकते. ही प्रश्नपत्रिका संपली आहे. ही अशी होती 2025 28 डिसेंबरची 8वीची NMMSची परीक्षा.